माणसाने माणसाशी माणसासम वागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत प्रमाणाचे मूलभूत प्रमेय एखाद्या उदाहरणात कधी वापरावे. लक्षात आलं? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय एखाद्या उदाहरणात कधी वापरावे. बघा, आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. मग आपल्याला प्रश्न पडतो की या उदाहरणात प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं का, की 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म वापरायचा, की त्रिकोणाच्या कोणाच्या दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा. असे आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतात. जेव्हा अनेक उदाहरणे आपल्या समोर असतात तेव्हा त्या उदाहरणामध्ये कोणते प्रमेय वापरावे हे आपल्या लक्षात येत नाही, आणि ते लक्षात यावे म्हणून आजचा आपण व्हिडिओ बघणार आहोत. बघा, जर तुम्हाला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं असेल तर आपल्या उदाहरणामध्ये काही गोष्टी त्यांनी दिलेल्या असल्या पाहिजे. काय दिलं पाहिजे तर पहिल्यांदा आपण बघूया. बघा, आपल्याला जर एखादं उदाहरण आलं तर त्या उदाहरणामध्ये असं दिलं पाहिजे, वर्णन आलं पाहिजे. काय वर्णन आलं पाहिजे? त्रिकोण टिंब मध्ये. मी या ठिकाणी लिहून ठेवले मुद्दाम त्रिकोण ABC. मग ABC याच्या जागी आपल्याला वेगवेगळे अक्षर देखील दिसू शकतात. पहिली गोष्ट आपण समजून घेऊया. त्रिकोण ABC मध्ये रेषा DE समांतर बाजू BC हा एक नमुना दिला आहे. म्हणजे काय, तुम्हाला एक त्रिकोण दिला जाईल, एक गोष्ट. नंबर 2, एक रेषा दिली जाईल. झाल्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट, ती रेषा त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असली पाहिजे. अशा 3 गोष्टी. बघा, एक म्हणजे त्रिकोण दिला जाईल, 2 एक रेषा दिली जाईल की जी त्या त्रिकोणाच्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदू छेदत असली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट, ती रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असली पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला वर्णन दिलं जाईल तेव्हा त्या उदाहरणामध्ये तुम्ही प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरले पाहिजे. बघा, लक्षात आलं तुमच्या? एक त्रिकोण दिला पाहिजे, एक रेषा दिली पाहिजे, ती रेषा त्या त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असली पाहिजे, आणि उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असली पाहिजे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, एवढं मोठं वर्णन कसं लक्षात ठेवायचं? मग त्यावर मी एक छोटीशी आयडिया सांगतो. बघा, एकदम साधी आणि सोपी, ज्यांच्या लक्षात येत नाही त्यांच्यासाठी एक साधं सोपं बघायचं. आपल्या उदाहरणामध्ये एक समांतर चिन्ह आलं असेल. या ठिकाणी लिहिले बघा, रेघ D, रेषेच्या जागी रेघ पण येऊ शकतो. रेषा DE समांतर बाजू BC असं म्हटलंय की नाही. या उदाहरणामध्ये जसं काही हे उदाहरण सुरू झाले, या उदाहरणामध्ये एकच शब्द बघायचा, अतिशय महत्वाचा, समांतर. मग आता हा समांतर शब्द नाही आला पण चिन्ह आलेले. मग असं लक्षात ठेवा, आपल्या उदाहरणामध्ये जर एक समांतर चिन्ह आलं, किती समांतर चिन्ह म्हटलं मी? एकच. बघा, या उदाहरण अजून सुरू झालेले, पुढे आपण गेलोच नाही, परंतु आपल्याला दिसते की यामध्ये एक समांतर चिन्ह आलेले. बघा, या ठिकाणी आले का? समांतरतेचं जर एक चिन्ह आलं असेल तर साधारणपणे आपण त्या उदाहरणामध्ये प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरू शकतो. 100% खात्री नाही देता येत, कारण बाकीच्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे. पण एवढं मात्र नक्की की आपल्याला दिशा मिळू शकते की दिलेल्या उदाहरणात आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरू शकतो का, हे पाहायला काय हरकत नाही. सगळ्यात महत्वाचं काय असतं, वर्णनापेक्षा जर आपल्याला आकृती दिली असेल आणि ती आकृती काय करायचं, दिलेल्या उदाहरणातली आकृती ही आपण शिकलेल्या प्रमेयाची आकृती आहे का एखाद्या, हे बघायचं. दिलेली आकृती ही आपण शिकलेल्या एखाद्या प्रमेयाची ती आकृती आहे का, हे जर ओळखता आलं ना, तरी तुम्हाला
ते प्रमेय वापरणं सहज शक्य आहे. मग समजा तुम्ही बघितलं की तुम्हाला एक त्रिकोण दिलेला आहे, त्या त्रिकोणामध्ये एक रेषा त्रिकोणाच्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदताना दाखवली आहे आणि त्याचबरोबर वर्णनात सांगितलं की ती रेषा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर आहे. असं सगळं जर वर्णन बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे की या उदाहरणासाठी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरणे योग्य ठरेल आणि अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घ्यायचा आणि मग प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायला परवानगी मिळेल. पण लक्षात घ्या काय काय यायला पाहिजे. कच्चा माल आहे. कच्चा माल काय? कच्चा माल पाहिजे. एक त्रिकोण दिला पाहिजे. नंबर 2 एक रेषा दिली पाहिजे. नंबर 3 ती रेषा त्या त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला समांतर असली पाहिजे आणि उरलेल्या दोन बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदत असली पाहिजे. असं जर झालं तर बिनधास्तपणे त्या उदाहरणात प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरू शकता. समजलं प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कधी वापरायचं ते. आणि ज्याला वर्णन काहीच कळत नाही त्याने एवढंच बघा की एक समांतर चिन्ह आलंय का, तर त्याने प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायला प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. समजलं का? ठीक आहे. आता आपण शिकणार आहोत की 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म कधी वापरावा. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म कधी वापरावा म्हणजेच 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म कधी वापरावा. बघूया आता. एकदम सोपं वर्णन आहे. पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की त्या उदाहरणामध्ये 3 समांतर रेषा आकृतीमध्ये दिसतात का? एक बघा. त्याचबरोबर त्या 3 समांतर रेषांना 2 छेदिकांनी छेदलं आहे का हे बघा. एवढं जर आकृतीमध्ये वर्णन आलं तरी पुरेसं झालं 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म वापरायला. म्हणजे पहिल्यांदा उदाहरण वाचण्यापेक्षा आकृती बघा आणि ती आकृती तुमच्या 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांच्या प्रमेयाची जी आकृती होती तिच्याशी जुळते का? जुळली, काम झालं. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म वापरायला हरकत नाही. आता समजा आकृती दिली नसेल तर काय करायचं? तर आपल्याला काय करायला पाहिजे माहिती का? एकदम साधा आणि सोपं आहे. मग बघायचं वर्णनामध्ये असं लिहिले का, आकृतीमध्ये कधी कधी म्हणतात समलंब चौकोनामध्ये वगैरे वगैरे वर्णन केलेलं असतं. मी साधं लिहिले आकृतीमध्ये रेख AB समांतर रेख BC समांतर रेख PQ आहे आणि पुढे जाऊन बरंच उदाहरण दिलेलं असतं. पण सगळ्यात महत्वाचं काय, रेख शब्दाच्या जागी रेषा शब्द सुद्धा येऊ शकतो. रेषा AB समांतर रेषा DC समांतर रेषा PQ असंही येऊ शकतं. मग काय नका, फक्त एक गोष्ट बघा, समांतर चिन्ह किती वेळा आलंय बघा. एकदा आणि दोनदा. मी मगाशी सांगितलं समांतर चिन्ह जर एकदा आलं तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरावं लागण्याची शक्यता आहे. समांतर चिन्ह जर दोनदा आलं तर 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरावा लागण्याची शक्यता आहे. हे ध्यानात घ्या. 3 समांतर रेषांचा गुणधर्म कधी वापरायचा लक्षात आला का? 2 वेळा समांतर चिन्ह आलं ना की डोळे झाकून 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरायला हरकत नाही. समजलं? अशा पद्धतीने 3 समांतर रेषांचा गुणधर्म कधी वापरावा समजलं का? 3 समांतर रेषा पाहिजे, त्यांना 2 छेदिकांनी छेदलं पाहिजे. एवढं वर्णन पुरेसं आहे 3 समांतर रेषांच्या आंतरछेदांचा गुणधर्म वापरण्यासाठी. समजलं का? आता आपण बघणार आहोत त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म उदाहरणामध्ये कधी वापरावा. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म दिलेल्या उदाहरणात कधी वापरावा. एकदम साधी आणि सोपी. पहिली गोष्ट की दिलेल्या उदाहरणातली आकृती जी आहे तिची तुलना त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय आपण शिकत असताना जी आकृती काढली होती रचना करायच्या आधी त्या आकृतीशी जुळते का हे बघू शकता. मग जर जुळली म्हणजे बघा उदाहरणातील आकृती आणि त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या गुणधर्माची आकृती जर एकमेकांशी जुळली तर तुम्ही बिनधास्तपणे त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा गुणधर्म वापरावा.
जर आकृतीच दिली नसेल मग वर्णन काय दिलं पाहिजे? बघा असं दिलेलं असेल, त्रिकोण एबीसी मध्ये किरण बीडी हा कोण एबीसीचा दुभाजक आहे, वगैरे वगैरे. मग तुम्ही म्हणाल की नेहमीच त्रिकोण एबीसी येईल का? नाही. त्रिकोण एबीसीच्या जागी वेगवेगळं नाव येऊ शकतं, किरण बीडीच्या जागी वेगवेगळ्या किरणाचं नाव येऊ शकतं, कोणाचं नाव बदलू शकतं, पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सेम राहणार आहेत. काय बघा, त्रिकोण टिंबटिंब मध्ये किरण टिंबटिंब, टिंबटिंब म्हणजे कळतं का, रिकामी जागा सोडली, किरण टिंबटिंब हा कोण टिंबटिंबचा दुभाजक आहे. अशा प्रकारचं वर्णन आलं की त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरावा. मी 3 टप्पे सांगतोय. पहिल्यांदा आकृती बघायची आहे आणि ती आकृती जर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्माच्या आकृतीशी जुळली तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म उदाहरण सोडवण्यासाठी वापरा. एक. दुसरी गोष्ट, आकृती दिली नसेल तर वर्णन मी या ठिकाणी लिहिले आहे त्याप्रमाणे असलं पाहिजे. त्रिकोण टिंबटिंब मध्ये किरण टिंबटिंब हा कोण टिंबटिंबचा दुभाजक आहे, अशा पद्धतीने वर्णन असलं पाहिजे. आणि त्याच्याही पुढे जाऊन तिसरा मुद्दा सांगतो. थोडक्यात काय, त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायचा असेल ना तर एकच शब्द बघा, आणि तो शब्द आहे कोण दुभाजक. कोणता शब्द? कोण दुभाजक. आता या ठिकाणी तुम्हाला नुसता दुभाजक दिसतोय, पण इकडे बघा ना, कोण एबीसीचा दुभाजक म्हणजेच काय झाला रे? कोण दुभाजक. जर तुमच्या उदाहरणामध्ये कोण दुभाजक हा शब्द आला तर त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म वापरायला हरकत नाही. अशा पद्धतीने त्रिकोणाच्या कोण दुभाजक वापरण्यासाठी 3 आयडिया मी दिलेले आहेत. साधारणपणे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, 3 समांतर रेषांचा गुणधर्म आणि त्रिकोणाच्या कोण दुभाजकाचा गुणधर्म हे वापरत असताना पहिल्यांदा आकृतीची तुलना करा. आकृती जर प्रमेयाच्या आकृतीशी जुळली तर बिनधास्त ते प्रमेय वापरा. आकृती जर जुळली नाही, आकृती जर अवघड वाटली तर दिलेली माहिती नीट वाचा. त्या माहितीच्या आधारे मी जे क्ल्यू दिले आहेत तुम्हाला की प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय वापरायसाठी एक समांतर शब्द आला पाहिजे, शब्द नाही आला तर चिन्ह आलं पाहिजे. 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरायचा असेल तर कमीत कमी एवढं तरी बघा, 2 समांतर चिन्ह आलीत का तर 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरू शकता. आणि त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या गुणधर्म वापरायचा असेल तर कमीत कमी एवढं बघा, कोण दुभाजक शब्द आला आहे का. अशा पद्धतीने तुम्ही ही 3 प्रमेय वापरून आपला सराव संच 1.2 आरामशीर सोडवू शकता. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आता आपण सराव संच 1.2 सोडवण्यापूर्वी एक उदाहरण पाहणार आहोत. बघा, उदाहरण असे आहे. त्रिकोण एबीसी मध्ये रेख डीई समांतर बाजू बीसी पूर्णविराम. त्यापुढे म्हटले जर एडी बरोबर 4, डीबी बरोबर 8 आणि ईसी बरोबर 10 असेल तर एई काढा. काय काढायला सांगितले? एई काढायला सांगितले. आता मला सांगा, तुम्हाला आकृती दिसते का उदाहरणामध्ये? बिलकुल नाही. उदाहरणाची आकृती आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. मग काय करायचं? वर्णनाच्या आधारे आपल्याला तुलना करायची आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं काय, जर उदाहरणामध्ये एक समांतर चिन्ह आलं, बघा आले का, त्रिकोण एबीसी मध्ये रेख डी समांतर बाजू बीसी, एक समांतर चिन्ह आलं तर काय वापरायचं सांगितलं होतं रे? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. बर, मग शॉर्टकट तुम्हाला कळला. एक समांतर चिन्ह आलं तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय गॅरंटी नाही देता येत, पण वापरू शकतो. शक्यता आहे, वापरण्याची शक्यता, लागू पडण्याची शक्यता आहे. मग एक समांतर चिन्ह आलंय की नाही? बरं आलंय. दुसरी गोष्ट, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं समजलं नसेल तर तुम्हाला मी दुसरी आयडिया सांगितली होती. त्रिकोण टिंबटिंब मध्ये रेख किंवा रेषा टिंबटिंब समांतर बाजू टिंबटिंब असं वर्णन जरी आलं तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं. ठरलं होतं की नव्हतं सांगा बरं? मग ठरलंय ना, लक्षात आहे ना तुमच्या? मग
काहींच्या लक्षात दोन्ही मुद्दे आलेले आहेत की हे जे वर्णन दिसतं आहे हे वर्णन म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष होतं. पक्ष अशा प्रकारचं पक्ष आपण त्यावेळेस लिहिलं होतं आणि मग जुळलं की हे पक्ष गुणाचं आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं आहे आणि म्हणून हे उदाहरण सोडवताना आपण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरू शकतो. पण उदाहरण समजण्यासाठी आपलं फिक्स झालं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आता वापरायचं आहे, पण उदाहरण आपल्याला जर समजून घ्यायचं असेल आणि त्यांनी आकृती दिली नसेल तर आपण आकृती काढू शकतो. कशासाठी? उदाहरण नीट समजण्यासाठी. मग या ठिकाणी मी एक आकृती काढली आहे बघा, वरच्या वर्णनाचा उपयोग करून त्रिकोण ABC मध्ये, म्हणून मी त्रिकोण ABC काढला आहे. पुढे म्हटलं रेघ DE, रेघ DE काढायचं आहे आपल्याला, पण कसा पाहिजे? समांतर पाहिजे. कोणाला पाहिजे? बाजू BCला, म्हणून बाजू BC जी दिसते तिला समांतर असणारा मी रेघ DE काढला आहे. कधी कधी रेघ DEच्या जागी रेषा DE सुद्धा म्हणतील. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पहिल्या पूर्वार्धामध्ये दिलेलं जे वर्णन आहे उदाहरणाचं त्या वर्णनाच्या आधारे आकृती काढली आहे. समजलं तुम्हाला? मग आता तुम्हाला मी एक मुद्दा सांगितला होता की जर आकृती बघितल्यानंतर ती आकृती आपल्या कोणत्या प्रमेयाशी जुळते हे जर बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की रे बाबा ही आकृती जी आहे ती प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची आहे. एवढं जर ओळखलं तर बिनधास्तपणे उदाहरण सोडवण्यासाठी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरू शकता. आणि मग उदाहरण सोडवताना म्हणजे उत्तर लिहिताना पहिल्यांदा सुरुवात कशी करायची? कुठलंही प्रमेय वापरायचं असेल तर तुम्हाला कुठलंही प्रमेय वापरायचे, कोणतंही उदाहरण सोडवायचे आणि कुठलंही प्रमेय वापरायचे त्या उदाहरणानुसार, तर पहिल्यांदा एक ओळ नेहमी लिहायची आणि ती ओळ म्हणजे काय? ते प्रमेय जे वापरणार आहात त्याची पूर्वतयारी लिहायची. म्हणजे काय? पूर्वतयारी. उदाहरणार्थ आपल्याला चहा करायचा असतो, मग चहा करायचा म्हटल्यावर डायरेक्ट पहिल्यांदा जाऊन गॅस पेटवायचा नाही. मग पहिल्यांदा काय केलं पाहिजे? सगळी साहित्याची म्हणजे चहा बनवण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्याची जुळवाजुळव करायची, सगळं जवळ ठेवायचं आणि मग आपल्याला गॅस पेटवायचा, पातेलं वगैरे ठेवायचं असतं, ह्या भानगडी करायची असतात. तसंच आहे आपलं. कुठलंही उदाहरण सोडवताना पहिल्यांदा विचार करायचा की ह्या उदाहरणासाठी मी कोणते प्रमेय वापरणार आहे. एकदा का ठरलं की त्या प्रमेयाची पहिल्यांदा पूर्वतयारी लिहायची. पूर्वतयारी म्हणजे काय? थोडक्यात पक्ष लिहायचं. पक्ष. पण पक्ष हा शब्द मात्र लिहायचा नाही. जेव्हा आपण सिद्ध वगैरे करतो की नाही, सिद्धता मांडतो त्यावेळेला आपण पक्ष लिहितो. पण उदाहरणामध्ये जेव्हा आपल्याला किमती काढायची असतात, AEची किंमत किती, BDची किंमत किती वगैरे वगैरे, तेव्हा आपण पक्ष साध्ये शब्द लिहित नाही. पण तरी देखील पूर्वतयारी लिहायची. मग पूर्वतयारी म्हणजे पक्ष लिहायचं, पण पक्ष शब्द मात्र लिहायचा नाही. मग काय लिहायचं? बघा, आपण उदाहरणाच्या सुरुवातीला काही माहिती दिलेली असते त्याच माहितीचा वापर करून आपली पूर्वतयारी पूर्ण करायची. इथं स्पष्टपणे लिहिले त्रिकोण ABC मध्ये रेघ DE समांतर बाजू BC म्हटलंय की नाही. आणि हेच काय आहे रे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं पक्ष आहे. मग वेगळं काय लिहिणार आपल्या मनाने? काही लिहिण्याची गरज नाही. मग आपण तेच लिहिणार आहे. म्हणजे ही आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची पूर्वतयारी. आणि मग मी इथं लिहिलं बघा उत्तर सुरू झाले आपले इथं. आणि मग लिहिले त्रिकोण ABC मध्ये रेघ DE समांतर बाजू BC. मग तुम्ही म्हणाल की काय ते वरचंच उतरवले? बरोबर आहे, वरचंच उतरवले. पण कधी कधी आपल्याला ते वर्णन जर पूर्णपणे दिलं नसेल तर आकृतीच्या आधारे लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि ही झाली आपली प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची पूर्वतयारी. समजलं का? उदाहरण सोडवताना प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जर वापरणार असाल तर उत्तराची पहिली ओळ असेल काय? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाची पूर्वतयारी म्हणजेच पक्ष. पण पक्ष शब्दही लिहिला नाही मी आणि पूर्वतयारी शब्द लिहिला नाही. म्हणजे पक्ष लिहायचं आणि त्याच्या खाली लगेच म्हणायचं म्हणून. म्हणजे काय? म्हणून म्हणजे काय? तर त्या ठिकाणी आपण साध्य लिहिणारे, पण साध्य शब्द न लिहिता साध्य शब्दाच्या जागी म्हणून चिन्ह लिहायचं. हो का? साध्य शब्द नाही लिहायचा, पण म्हणून चिन्ह लिहायचं. लिहिलं का म्हणून? म्हणून काय होईल? म्हणजे बघा, एक त्रिकोण आहे, त्या त्रिकोणामध्ये
एका बाजूला समांतर असणारी एक रेषा आहे, म्हणून म्हणून काय होईल, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं साध्य होईल. मग साध्य काय होईल, आकृती बघितल्यावर कळतं तुम्हाला काय होईल रे. रेषा डी किंवा रेग डी मुळे ए बी या बाजूचे दोन भाग झाले आहे, त्यांचा भागाकार घ्यायचा, म्हणजे एडी भागिले डी बी बरोबर. त्याच रेषेमुळे रेषा डी मुळे बाजू एसीचे दोन भाग झाले आहेत, त्यांचा भागाकार घ्यायचा, एई भागिले ईसी. म्हणजेच थोडक्यात प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं काय लिहिलं आपण, साध्य. पण साध्य शब्द कुठे लिहिला का, नाही. मग साध्य शब्दाच्या जागी काय लिहायचंय, म्हणून. अशा पद्धतीने प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरलं, कारण द्यायचं. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय म्हणजे बीपीटी थिअरम. समजलं. इंग्लिशमध्ये थोडक्यात लिहायचं, इन ट्रायंगल एबीसी सेगमेंट डी पॅरलल साइड बीसी देअरफॉर, आणि शेवटी कारण द्यायचं बाय बीपीटी. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. अशा पद्धतीने प्रमाणाचं मूलभूत प्रमेयाची पूर्वतयारी लिहिली ही, आणि हे आहे त्याचं साध्य. पण साध्य शब्द लिहायचा का, नाही. आणि आता काय काम करायचं, फक्त किमती घालायच्या आहेत. आता थोडंसं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय काही मुलांना वापरता येत नाही, त्यांच्यासाठी सांगतो. काही नाही, एकदम सोपं असतं. एक त्रिकोण दिलेला असतो आणि त्या त्रिकोणाच्या दोन बाजूंना छेदणारी एखादी रेषा असते की जी तिसऱ्या बाजूला समांतर असते. मग हा त्रिकोण नेहमी असाच असेल का, नाही. त्रिकोण कधी तिरका असेल, आडवा असेल, समांतर असणारी रेषा उभी असेल, है ना, वाकडा तिकडा त्रिकोण होईल, काही घाबरायचं नाही. फक्त महत्वाचं काही त्रिकोण आहे का, आहे. त्याच्यामध्ये एक रेषा आहे का, आहे. ती एका बाजूला समांतर आहे का, आणि राहिलेल्या बाजूंना दोन भिन्न बिंदू छेदते का, एवढंच बघणं महत्वाचं आहे. ते जुळलं की बिनधास्त प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचं आहे. समजलं. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. आपल्याला काय करायचं, आता उदाहरण सोडवायला परवानगी मिळाली आपल्याला. एडीची किंमत दिली आहे का, ती आपल्याला वर लिहायची आहे. म्हणून पुढचं स्टेप येईल, वरची पायरी आहे म्हणून पुढची. म्हणून काय होईल, म्हणून एडीची किंमत किती दिसते बघा बरं. एडीची किंमत 4 दिली आहे, एडीच्या जागी लिहिला 4. डीबीची किंमत किती दिली आहे बघा, डीबी बरोबर 8, बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह. एईची किंमत किती दिली आहे, ती तर काढायची आहे, म्हणून एईच्या जागी लिहिला एई भागिले ईसीची किंमत किती दिली आहे 10. आणि अशा पद्धतीने किमती टाकल्या का. आणि पुढे आता आपल्याला काय करायचं, जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्यांचा तिरकस गुणाकार सुद्धा समान असतो. आणि म्हणून एक स्टेप लक्षात ठेवा, दोन गुणोत्तरे समान असतील तर पुढची पायरी नेहमी लक्षात ठेवा, तिरकस गुणाकार करावा. दोन गुणोत्तर समान आहेत का, आहेत. मग पुढची पायरी काय सांगितली, तिरकस गुणाकार करावा. कसा करावा बघा, 4 गुणिले 10, 4 गुणिले 10 बरोबर ए गुणिले 8. पण एक काम करायचं, आपण तिरकस गुणाकार असा करू शकतो, 4 गुणिले 10 बरोबर ए गुणिले 8. पण एक काम करत जा, काय, ज्याची किंमत काढायची आहे ना तो तिरकस गुणाकार डावीकडे लिहा. म्हणून आपण असं लिहूया, 8 गुणिले ए किंवा ए गुणिले 8 चालतं. 8 गुणिले ए मध्ये आलं बरोबर चिन्ह, बरोबर काय होईल 4 गुणिले 10, 4 गुणिले 10. अशा पद्धतीने तिरकस गुणाकार करा. स्टेप कळली. दोन गुणोत्तरे समान असतील तर पुढची पायरी त्यांचा तिरकस गुणाकार करा. काय करा, तिरकस गुणाकार. मी करून दाखवलाय बघा. आणि मग आता पुढची पायरी एकदम सोपी आहे. आता काही मुलं म्हणतील तसं भाग जात होता, 4 1 4, 4 2 8 दिला असता तर काय बिघडलं असतं, काही बिघडणार नाही. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. पण काही मुलांना भागच देता येत नाही ना, म्हणून मी त्यांच्यासाठी सोपी पद्धत सांगितली. एक स्टेप पुढे जाऊन थांबता येईल त्याला, की कमीत कमी तिरकस गुणाकार करावा. एवढं कळलं तरी बाद झालं. एक स्टेप पुढे जाईल, त्याला भागाकारच करता येणार नाही, हरकत नाही, त्याने ते पण शिकलं पाहिजे. चला पुढे. मग आता बघा, 8 गुणिले ए कोणाची किंमत काढायची, एईची. मग ए हा जाग्यावर राहील आणि 8 हा गुणिले आहे उजवीकडे जाईल. 4 गुणिले 10 उजवीकडे आयचे ऑलरेडी वाट बघतायत 8ची. 8 हा डावीकडे गुणिले उजवीकडे गेल्यावर काय होईल, भागिले. ठीक आहे. आता काही जण म्हणतील ते 8 का रे उजवीकडे गेला. कसं असतं माहिती का,
ह्याला म्हणतात समीकरण. हे काय आहे? समीकरण. बरोबर चिन्ह असलं की समीकरण. बरोबर चिन्हाच्या डावीकडे काहीतरी आहे, उजवीकडे काहीतरी आहे आणि केवळ एक अक्षरी भाग असतो बघा, एक अक्षरी भाग. आता काही म्हणतील ए वेगळा, ई वेगळा, तसं नका. ए ई हा एक अक्षरी भाग आहे. कसं असतं, अक्षरी भागाची किंमत काढायची असेल आणि जर दिलेलं समीकरण असेल तर समीकरणामध्ये संख्या ह्या संख्यांकडे जातात. संख्या काय होतात? संख्यांकडे आकर्षिले जातात. सोडवण्याची पद्धती मग 8 आणि ए यांची जोडी जमू शकत नाही, कारण का ए हा अक्षरी भाग आहे, 8 ही संख्या आहेत, दोघं एका ठिकाणी राहू शकत नाहीत. मग 8 काय म्हणतो, बाबा रे मी तुझ्या बरोबर राहणार नाही, मी चाललो पलीकडे. का तर पलीकडे फक्त कोण आहे? 4 आणि 10 म्हणजे संख्या 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 संख्यांकडे जातात, अक्षरी भाग अक्षरी भागाकडे जातो. एवढं ध्यानात ठेवा आणि पक्षांतर करून घेत चला. म्हणून ए बरोबर, आता मात्र इथे आपल्याला भाग देता येईल बघा. 4ने 8ला किंवा 8ने अंशातल्या संख्येला भाग जातो का बघायचं. साधी सोपी गोष्ट आहे. अंशातील संख्येने छेदातील संख्येला भागता येईल, छेदातील संख्येने अंशातील संख्येला भागता येईल. एवढंच काम करायचं आहे. अंशातील 4ने छेदातील 8ला भाग जातो का? जातो. कितीचा? 4 1 4, 4 2 8 असा आपल्याला भाग देता येईल. काट मारून दाखवतो पण पेन्सिलने. 4 1 4, 4 2 8. खाली आला 2, 2ने भाग जातो अंशातील 10ला. बे के बे आणि बे पंचे 10. काट मारायला तुम्हाला परवानगी नाही, पेन्सिलने मारले तर चालतील. आणि मग माझं उत्तर आलंय बघा काय, 1 गुणिले 5 म्हणजे 5 1 5. छेदातला 1 आला पण छेदात आपण 1 लिहित नाही. अशा पद्धतीने ए बरोबर 5. त्याला जर सेमी दिलं असतं वर 8 सेमी 10 सेमी वगैरे वगैरे तर आपण इथं लिहिलं असतं ए बरोबर 5 सेमी. पण उदाहरण बनवताना त्यांनी दिलं नव्हतं म्हणून आपण 5 सेमी नाही लिहिलं तरी चालेल. तुम्हाला वाटलं तर एकक शब्द देऊ शकता. एकक म्हणजे काही का असा ना, ठीक आहे. एकक काय असेल मग? सेमी असेल, नाही मीटर असेल, नाही अजून काय असेल, ठीक आहे. अशा पद्धतीने प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कधी वापरावे, कसे वापरावे हे मी तुम्हाला समजून सांगितलं. 3 स्टेपमध्ये कुठली पण उदाहरणं सोडवता येतात बाळांना. 3 स्टेप कोणत्या? कुठलंही उदाहरण आलं आणि तुम्हाला त्या उदाहरणामध्ये कुणाची तरी किंमत काढायला आलेली आहे. किंमत लक्षात घ्या. उदाहरणात काय आले? किंमत काढायला. ए ची किंमत काढा, पी क्यू ची किंमत काढा, एक्स वाय ची किंमत काढा. अशा प्रकारचं उदाहरण भूमितीमध्ये आलं ना की पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, प्रमेय वापरा. नंबर 1 काय करा? प्रमेय वापरा. नंबर 2 त्या प्रमेयाच्या साध्यामध्ये किमती घाला. म्हणजे प्रमेय वापरा, किमती घाला आणि नंबर 3 आकडेमोड करा. 3 स्टेपमधून कुठलंही उदाहरण तुम्हाला सोडवता येईल. पहिली स्टेप वापरा प्रमेय. नंबर 2 स्टेप काय करायचं आहे? तुम्हाला किमती घालायच्या आहेत आणि नंबर 3 आकडेमोड करायची आहे. प्रमेय वापरा, किमती घाला आणि आकडेमोड करा. ह्या 3 स्टेपमधून तुम्ही जर गेला तर कुठलंही उदाहरण भूमितीमधलं तुम्हाला सोडवता येऊ शकते. ओके, समजलं? ठीक आहे. ठीक आहे, आता आपण एक पुढचं उदाहरण बघूया की काय म्हटले उदाहरणात बघा. समलंब चौकोन ABCD मध्ये शेजारी आकृती दाखवली आहे. समलंब चौकोन दाखवलाय. चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ट्रॅपिझियम. ठीक आहे. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB ही बघा, बाजू AB समांतर बाजू PQ. आता ही जी आहे ॲक्च्युली हा रेख PQ आहे. समलंब चौकोनाची ती बाजू नाहीये पण हरकत नाही. रेख PQ ला समांतर आहे. रेख AB समांतर रेख PQ समांतर रेख DC असं म्हटलं तर उत्तम होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या उदाहरणात काय काय मिळाले ते बघायचं बघा. समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. जर AP बरोबर 15, PD बरोबर 12, QC बरोबर 14 तर BQ काढायचा म्हणजे किंमत काढायची आहे. BQ काढायचा म्हणजे काय? किंमत काढायची BQ ची. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्यांदा काय बघायचं रे उदाहरण सोडवण्यासाठी? आकृती बघायची. आकृती बघून घ्या. ही आहे आकृती.
मग आकृतीची तुलना करायची. कुणाशी तुलना करायची? आपण जी जी प्रमेय शिकलो आहे त्या प्रमेयांशी तुलना करायची. त्या प्रमेयामध्ये काढलेल्या आकृतीशी तुलना करायची. मग आता तुम्ही म्हणाल की समलंब चौकोनाचं आम्ही कोणतंच प्रमेय शिकलो नाही. बरोबर. पण समलंब चौकोनाचं जरी प्रमेय आपण शिकलो नसलो तरी ह्या वर्षी, बरोबर की नाही, मग काय करा, दिलेल्या उदाहरणाचं नीट निरीक्षण करा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की समांतर चिन्ह जर दोनदा आलीत का बघा बरं, 1 आणि 2. समांतर चिन्ह जर दोनदा आली तर साधारणपणे 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरावा लागण्याची शक्यता आहे, असं आपण बोललो होतो की नाही, तुम्हाला सांगितलं होतं की नाही. मग या ठिकाणी आपल्याला 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरता येईल का, हे आपण विचार करायचा आहे. तर काय काय व्हायला पाहिजे बघा बरं. 3 समांतर रेषांचा गुणधर्म वापरायचा असेल तर आपल्याला 3 समांतर रेषा दिल्या पाहिजेत. बघा, बाजू ए बी म्हणजे एक रेषा झाली, बाजू पी क्यू दुसरी रेषा झाली, बाजू डी सी म्हणजे तिसरी रेषा झाली. आता तुम्ही म्हणाल बाजू म्हणजे काय रेषा आहे का, पण आपण गृहीत धरलं आहे बाजू वाढवली तर रेषा होऊन जाईल ना. मग ए बी, पी क्यू आणि डी सी अशा 3 रेषा आहेत का? होय, दिसत आहेत. त्यांना 2 छेदिकांनी छेदले का बघा बरं. ए डी ही एक रेषा मानली, बी सी ही दुसरी रेषा मानली, तर 2 छेदिका झाल्या की नाही. हे छेदनबिंदू झाले ए पी डी आणि दुसऱ्या छेदिकेचे छेदनबिंदू झाले बी क्यू सी. अशा पद्धतीने आपल्याला 3 समांतर रेषा दिसून येत आहेत, त्यांना 2 छेदिका सुद्धा आहेत. आणि मग हे कुणाशी जुळते? 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म याच्याशी ही आकृती जुळते. आणि जेव्हा जुळते तेव्हा आपलं काम असतं ते प्रमेय त्या उदाहरणासाठी वापरा. ते प्रमेय त्या उदाहरणासाठी वापरा. आणि म्हणून हे उदाहरण सोडवताना आपण काय करणार आहे? 3 समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म वापरणार. ठीक आहे, बघूया कसं सोडवायचं उदाहरण. हे बघा, मग मी काय केले, पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलंच होतं की आपल्याला कुठलंही उदाहरण सोडवायचं असेल तर जे प्रमेय वापरणार आहे त्याचं पहिल्यांदा पक्ष लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे? पक्ष. पण पक्ष शब्द मात्र लिहायचा नाही. बघा, मग मी इथं पक्ष शब्द नाही लिहिला, पण मी काय केले, उत्तर शब्द लिहिले आणि सुरू केलं समलंब चौकोन ABCD मध्ये. आता तुम्ही म्हणाल 3 समांतर रेषांच्या गुणधर्मात असं तर काही नव्हतं, परंतु उदाहरणाची जी सुरुवात आहे त्या सुरुवातीचा आपण काय केला, वापर केला. समलंब चौकोन ABCD मध्ये असं आपण लिहिलं आणि जसं वाक्य आहे तसं लिहिलं. बघा, सुरुवात लिहायची, उदाहरणाची सुरुवात म्हणजेच आपलं पक्ष झालं ना. मग इथे लिहिले समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू PQ समांतर बाजू DC. जसं आहे तसंच लिहिलेलं आहे मी, बाकी काही नाही केलं. म्हणून काय होईल, आता बघा बरं, समलंब चौकोन आहे हे जरा वेळ बाजूला ठेवा. आपण सरळ म्हणूया 3 समांतर रेषा आहेत आणि त्यांना एका छेदिकेने छेदले, इकडं छेदलंय की नाही. मग आंतरछेद झाले 2, एक म्हणजे AP आणि दुसरा म्हणजे PD. त्यांचा भागाकार कोणा एवढा असतो? दुसऱ्या छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढा असतो. आणि म्हणून मग आपण असं लिहिणार आहे, म्हणून बघा AP भागिले PD. काय लिहायचा? AP भागिले PD. AP भागिले PD बरोबर पुन्हा एवढा असेल BQ भागिले QC. BQ भागिले QC. इथे जरा काही मुलांच्या चुका होण्याची शक्यता असते, तर एक सोपी आणि साधी आयडिया तुम्हाला सांगतो. काय करायचं बघा, जेव्हा तुम्ही अशा भागांचा भागाकार घेता की नाही, बघा AP हा एक भाग आहे, PD हा दुसरा भाग आहे, BQ हा तिसरा भाग आहे, QC हा चौथा भाग आहे. एक काम करायचं, कधी पण लक्षात ठेवा, भागांचा भागाकार घेताना कसा घ्यायचा, असं म्हणू शकता तुम्ही, AP हा वर आहे, PD हा खाली आहे की नाही बरं, सांगा बरं. मग वरचा भाग भागिले खालचा असं जर तुम्ही डाव्या बाजूला लिहिलं तर उजवीकडे पण तसंच लिहायचं, वरचा भाग भागिले खालचा भाग. पण एखाद्या मुलाला वाटलं की मला असं नाही लिहायचं, तो म्हणेल की मी असं लिहिणार आहे, खालचा भाग भागिले वरचा, म्हणजे तो म्हणेल PD भागिले AP. तर त्याने उजवी बाजू कशी लिहिली पाहिजे बरं? QC भागिले BQ.
लक्षात आलं का? अशा पद्धतीने त्याने वर्णन केलं पाहिजे. वरचा भाग भागिले खालचा म्हणजे वरचा रेषाखंड भागिले खालचा रेषाखंड अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. कळलं? कधी डावा भागिले उजवा असतो तर उजवी बाजू तशी झाली पाहिजे, डावा भाग भागिले उजवा भाग. एखाद्याने उलट लिहिलं उजवा भाग भागिले डावा तर पुढचं गुणोत्तर लिहिताना तसंच लिहायचं उजवा भाग भागिले डावा भाग. अशा पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे तुमची गुणोत्तर चुकणार नाहीत. आता झालं काम आपलं. आपण काय केले? पहिल्यांदा प्रमेय कोणतं वापरलं ते लिहिलं आहे, त्याची पूर्वतयारी. नंतर त्याचं साध्य लिहिलं, पण साध्य शब्द लिहायचा नाही, त्या जागी लिहायचं म्हणून AP भागिले PD बरोबर BQ भागिले QC. का रे बाबा? तर आपल्याला कारण द्यायचं असतं. मग इथे कारण देऊन आपण 3 समांतर रेषांच्या अंतरछेदाचा म्हणा किंवा छेदांचा म्हणा गुणधर्म, ठीक आहे, हे आपण कारण द्यायचं आहे. ठीक आहे. मग आता काय करायचं? आपल्याला साधं सोपं बघा, आधी प्रमेय वापरा मग किमती घाला असं ठरलं की नाही? दुसरी स्टेप, पहिली स्टेप पूर्ण झाली, प्रमेय वापरलं, आता किमती घालायच्या. बघू आपण APची किंमत किती आहे बघा बरं. APची किंमत दिलेली आहे 15 म्हणून इथे लिहिला 15 छेद PDची किंमत किती दिली 12 म्हणून PDच्या जागी लिहा 12 मध्ये चिन्ह बरोबर. BQची किंमत काढायची आहे म्हणून BQच्या जागी BQ आणि भागिले QCची किंमत दिलेली आहे तुम्हाला 14 मग इथे लिहा 14. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण प्रमेय वापरलं, किमती ठेवल्या आणि तिसरी स्टेप असते कॅल्क्युलेशन म्हणजे आकडेमोड. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 2 गुणोत्तर समान आली रे आली की पुढची पायरी असते तिरकस गुणाकार करणे. काय करायची? तिरकस गुणाकार करायची. भाग जात असेल ते देता येतो पण आपण ते करणार नाहीये, पुढे जाऊन भाग देणार आहे आपण. मग तिरकस गुणाकार कसा करायचा? मी सांगितलं आधीच्या उदाहरणामध्ये, ज्याच्यामध्ये अक्षरी भाग येतो तिरकस गुणाकार पहिला लिहायचा. मग आपण असं लिहूया BQ गुणिले 12 किंवा 12 गुणिले BQ. तिरकस गुणाकार म्हणजे तिरका गुणाकार करायचा असा क्रॉस, बाकी काय नाही. 12 गुणिले BQ बरोबर चिन्ह मध्ये 15 गुणिले 14. अशा पद्धतीने तिरकस गुणाकार करायची ही तिसरी पायरी. गुणोत्तर समान असली पुढची पायरी नेहमी लक्षात ठेवा तिरकस गुणाकार करणे आणि पुढची पायरी पक्षांतर करणे. पायरी काय? पक्षांतर. पक्षांतर का करायचं? BQ बरोबर 12 राहू शकत नाही, मग BQ जागेवर राहील आणि 12 जो डावीकडे आहे तो उजवीकडे जाईल त्याच्या मित्रांना भेटायला. संख्या 15 गुणिले 14 वाटच बघतोय त्यांची. कोणाची? 12ची. 12 हा गुणिले होता डाव्या हाताला, उजवीकडे गेल्यावर काय होईल? भागिले 12. आणि मग पुढची पायरी आहे म्हणून BQ बरोबर. आता मात्र छेदाने अंशाला किंवा अंशाने छेदाला भाग जात असेल तर द्यायचा आहे. आणि मग तुम्हाला मी सांगितलं की काट मारायचे तर पेन्सिलने मारा. आता या ठिकाणी भाग जाईल बघा. 12ने डायरेक्ट थेट 15ला निशेष भाग जात नाही किंवा 12ने 14ला निशेष भाग जात नाही. मग काय करायचं? तिसरी संख्या शोधायची की जिने दोघांनाही भाग जाईल. मग आपण संख्या शोधू. 3 घेऊया. 3ने आपल्याला 12ला भाग जाईल आणि 15ला जाईल म्हणजे निशेष भाग जाईल. मग आपण म्हणूया 3च्या पाड्यात 12 कुठे आहे? 3 चौक 12 आणि 3 पाची 15. अशा पद्धतीने भाग दिला बघा. ठीक आहे ना? भाग दिला. अजून भाग जातोय का बघायचा आहे. आता 4ने 5ला निशेष भाग जाईल का? नाही जाणार. 4ने 14ला निशेष भाग जाईल का? नाही जाणार. मग आपल्याला काय करावं लागेल? आता एकतर पॉईंटचा भाग द्यावा लागेल, बरोबर की नाही? पॉईंटचा देऊ शकतो. मग आपण काय करूया? भाग देऊन टाकूया. किंवा काही मुलं म्हणतील नाही 2ने भागा. मग 2ने भागलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. 2ने भागायचं, 2ने भागा. 4ने भागायचं डायरेक्ट तर भागू शकता. ठीक आहे, 2ने भागू. 2 दुने 4 आणि 2 साती 14. अशा पद्धतीने 5 गुणिले 7ला अंशात आणि छेदात आला कोण? 2. आता काय म्हणते नी ते 7ला 2ने भागा, पण ज्याला भाग करायच्या क्रिया पूर्णपणे येत नाहीत ना त्याने एक स्टेप वाढून मोकळं व्हायचं. 5 गुणिले 7 आणि भागिले 2. आणि पुढचं जमलं तर जमलं, नाही तर नाही.
एवढं तरी करायचं, पण ते पण शिकायचं आहे आपल्याला. म्हणून BQ बरोबर आता 7×5=35. कारण आपण का करतोय, 2ने 7ला निशेष भाग जात नाही, 2ने 5ला निशेष भाग जात नाही, म्हणून आपण सरळ गुणाकार करायचं ठरवलं. 7×5=35 आणि भागिले 2. आणि आता मात्र भागाकार करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही राहिला, म्हणून भागाकारच करायचा आहे लास्टला. BQ बरोबर, आणि हा भागाकार साध्या मुलांना पण जमतो. मग साधे आहे ना, 35च्या निम्म करायचं. 2ने भागायचं म्हणजे काय रे, 35च्या निम्म करायचं, किंवा भाग देऊ आपण 2ने. पहिल्यांदा 3ला भागूया, 2×1=2. 3तून 2 गेला, उरला किती रे, 1. 1वर राहिला 5, 1वर 5 15 झाला. 15ला 2ने भागायचं, 2×7=14. आता 2×7=14. 15तून 14 गेला, उरला किती रे, 1. 1ला मात्र आता 2ने निशेष भाग जात नाही, म्हणून पॉईंट द्यायचा आणि 1वर 0 घ्यायचा, आणि मग 2ने 10ला भागायचं आहे, 2×5=10. आणि अशा पद्धतीने BQ बरोबर 17.5 है ना, हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने आपण 3 समांतर रेषांचा गुणधर्म कधी आणि कसा वापरायचा हे शिकलो. आणि आधीच्या उदाहरणात आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय कधी आणि कसे वापरायचे हे शिकलो. हरकत नाही, आज एवढंच. ओके, धन्यवाद.